क्रिकेट खेळता आणि तिथून मात्र टीमला जर विजय मिळवून देता तर तो महान क्रिकेटर महान गोलंदाज ठरतोय. आपण पाहतायत प्रिन्स मूवीज क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट सातत्याने काम म्हटलं जातं. आजपर्यंत फक्त भिवंडीमध्येच नव्हे तर भिवंडीच्या बाहेर देखील सातत्याने जर आपण पाहिला तर प्रिन्स मूवीज खूप जास्त प्रसिद्ध जिकडे एकंदरीत प्रिन्स मूवीची सुरुवात भिवंडीमध्ये जरूर झाली, पण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर गुजरात असू द्या त्यानंतर सुरत असू द्या या विभागामध्ये प्रिन्स मूवीजच्या खूप मोठमोठ्या स्पर्धा त्यांचा लाईव्ह टेलिकास्ट त्या स्पर्धांमध्ये इकडनं पार पडताना आपण पाहिलंय. आणि या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांना जास्त मंत्रमुक्त करणारा जर एकंदरीत आपण पाहिलं तर टी व्ही स्क्रीन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, जिकडे प्रेक्षक सातत्याने त्या टी व्ही स्क्रीनवर देखील पाहतात की रिव्ह्यूमध्ये स्ट्रोक कुठे गेलाय, काय झालंय, एक्झिक्यूट कशा पद्धतीनं केलं आहे. त्यानंतर प्रिन्स मूवीजचे टेलिकास्ट सध्याच्या घडलं तरी 4 चांद लावताना दिसले. चला जाऊया मैदानाच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे टीम जांभूलपाडाची. तर नाणेफेकीचं कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टीम कोपरीनं घेतलं या मॅचमध्ये. यस दोन्ही सलामीचे बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर. आजच्या या सत्रातला पहिला सामना पाहतोय आपण. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 हा 18वा पर्व पाहतोय आपण आणि 14 दिवस आणि नाईट आपण पाहणार आहोत. सामन्याला सुरुवात होताना हर्ष मला वाटतं की नाणेफेकीचा कॉल शामिल होऊन कोपरी टीमच्या बाजूने गेले. निश्चित इथून मात्र जर विचारला आपण जांभूळपाडा याच टीमचा जर विचारला याच परिसरातला एक संघ पाहतोय आपण आणि पूर्णपणे मला वाटते की खेळपट्टीचा त्यांना अभ्यास असेल. इथून मात्र कशा प्रकारे बॅटिंग करेल. नक्कीच जर आपण उल्लेख केला जी जोडी सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत गेली आपण पाहतायत. एका बाजूनं विराज वरठा आहे, ज्या खेळाडूची चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. शिवनाथ आणि विराज ही जोडी आहे. विराजवर या मॅचमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारोमदार असेल. यस या विभागातला एक बुलंदाबाज बऱ्याच क्रिकेटपटूविषयी हर्षाला माहीत असते. त्यांनी उल्लेख केला की लिटिल मास्टर ऑफ जांभूळपाडा टीमचा हा बॅटर पाहतोय आपण. ज्या प्रकारे शिवनाथ वय कमी आहे पण फटकेबाजी अतिशय उच्च कोटीचं बॅटिंग करणारा बॅटर आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. आजच्या दिवसातला पहिलाच सामना पाहतोय आपण. पहिला बॉल ठीक 5:53 हाताळतोय गोलंदाज. पहिले 4 षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. जर त्यापेक्षा आपण वेळ घेतला तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेणं बंधनकारक ठरेल. तर पहिला सामना राईट नंबरचा विकेट. सज्ज होताना बॉलर्स. पहिलाच बॉल चांगला बॉल सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. चांगल्या बॉलनी सुरुवात करतोय गोलंदाज. जर पाहिला आपण पराग अप्रतिम बॉल. आणि म्हणतात तर सुरुवात जर चांगली झाली तर तुमचा शेवट पण गोड होतोय. सुरुवात प्रतिम करतोय गोलंदाज पराग. थोडंसं किंचित क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन पाहतोय आपण ऑफसाईडकडे जर विचार केला पण. आता मात्र कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये. ऑनसाईडकडे जर पाहिला आपण एक बॅकवर्ड सोडले एक जवळपास सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्रक्षक पाहतोय आपण मिड ऑन आणि एक मिडविकेट बाउंड्री लाईनवर आणि एक दुसरा लॉंग लेग बाउंड्री लाईनवर. अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज. हा बॉल मात्र थोडासा वाईड होता, त्यावर मात्र हा फटका पाहतोय आपण. परफेक्ट खेळता आला नाही. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र धावाला सुरुवात झाली आहे. खातं उघडलं गेलं. बॅटर पाहतोय आपण शिवनाथच्या माध्यमातून एका धावेने. नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडू तिकडे जरूर डॉट आला, त्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. संयमी सुरुवात टीम जांभूलपाडाच्या माध्यमातून या मॅचमध्ये पाहायला मिळतीये. आजच्या दिवसातील 4थ्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतायत. एका बाजूने टीम शाम 11 कोपरी आणि दुसऱ्या बाजूने जांभूलपाडा एक याच विभागातला संघ. आपण पाहताय टायमर या ठिकाणी सेट केले गेले. त्या वेळेचं बंधन आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे, अथवा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. स्ट्रायकिंग एंडला आता लिस्टिल मास्टर अर्थातच विराज वरठा. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट करू शकले नव्हते. बॅटच्या आतमध्ये लागलाय, त्या ठिकाणी रनआउटची संधी जरूर होती, परंतु गोलंदाज ज्या पद्धतीनं थ्रो अपेक्षित करत होते त्या पद्धतीनं थ्रो आला नाहीये. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी इकडनं होती सिंगल धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले, ते म्हणजेच 2च्या घरामध्ये बिनबाद 2 अशी स्थिती आपण पाहतायत. अतिशय प्रतिम बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. अजून एक मोठा फटका खेळता आला नाही. या चांगल्या लेंथ लाईनवरचा मारा करताना बॉलर पराग. हा बॉल चांगला बॉल प्रत्येकदा पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळणारा बॉल होता. प्रश्न विचारलं की बाद आहे का, पण अपील फेटाळून लावताना पाहतोय आपण दोन्ही पंच. खूप छान बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय.
आणि अशीच बॉलिंग तुम्हाला करावं लागेल. जर विचार केला आपण हर्ष तर निश्चित कोपरी संघ खूप मोठं नाव आहे. एक कोपरी संघ इथं येऊन गेला दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा मात्र दारुण पराभव झाला होता. असं वाटलं होतं की तगडा संघ आहे, पण शेवटी म्हणतात नाव मोठं आहे चालून चालत नाही आहे. तुमचं ग्राउंडवर प्रदर्शन कसं आहे हे दाखवणं गरजेचं आहे. हो नक्कीच. कालचा दिवस कोपरी संघ चांगल्या पद्धतीने जरूर खेळला, दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाला, परंतु आजच्या दिवसामध्ये देखील टीम कोपरी पाहायला मिळतीये. हा फटका सुंदर आहे. आता स्विचिट पेटारातून बाहेर काढलाय आणि बॉलला थेट पाठवलंय. थर्ड मॅन सीमारेषा पार आला या मॅचला पहिला मोठा स्ट्रोक, 4 धावा चौकार. पण प्रत्येक बॅटरच्या कमरेला एक पिशवी असतं, त्यामधून त्या पिशवीमध्ये एक चांगला फटका बाहेर काढला आणि क्लास 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 दाखवलंय. रिव्हर्स अटेंड केलंय. या चौकरे मात्र धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 6 बिनबाद. अप्रतिम फटका होता. पुढचा बॉल पराग यांचा. आता मात्र राऊंड द विकेट मारा करतोय बॅटर. जर पाहिलं आपण शिवनाथ, हा फटका परफेक्ट आहे. ऑन द राईस, क्या बात आहे, अप्रतिम लाजवाब. चेंडू मात्र एक शाखावर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार आलाय. या बॉलवरती चौकार. नक्कीच डेफिनेटली जे शिवनाथ थोडेसे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत होते सुरुवातीला, जर आपण पाहिले तर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट केली आणि त्यानंतर शिवनाथने आता चांगली सुरुवात केली आहे. इकडनं बॅक टू बॅकच्या 2 बॉलवर 2 चौकार ठोकत असताना आता पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचं धावफलक त्याने नेऊन ठेवलंय. एकंदरीत 10च्या घरामध्ये आता धावफलक डबल डिजिटमध्ये इकडनं मार्गकरण करताना दिसलंय. यस, हा जो फटका खेळला होता पूर्णपणे जागा बनवली आणि अंदरेचा फटका कव्हरच्या वरतून खेळलं आणि प्रिन्स मुज वाहिनी यावर नितीश सातत्याने जेवढा रिप्ले वाटतं तेवढा वाटतोय. काय क्लीन टेलिकास्ट पाहतोय आपण. लाजवाब लाजवाब. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या जर पहिले आपण बिनबाद एक चांगली सुरुवात जांभूळपडा टीमची. नाणेफेकीचा कॉल गमवल्यानंतर निश्चित हर्ष म्हणता येईल इथून मात्र एक चांगली धावसंख्या उभी करण्याच्या तयारीकडे पाहतोय आपण जांभूळपडा संघ. नक्कीच, कारण विरोधी संघाचा विचार केला तर टीम शाम 11 कोपरीकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. संघ दूरवरचा प्रवास करून आलाय, त्या अनुषंगाने इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल जांभूळपडाला देखील या मॅच मध्ये. हा चेंडू वाडा शॉट, विराज वरठाचा क्लास ओव्हर द पॉइंट, सीमारेषा पार. बॉलला फेकून दिलंय. विराज वरठाच्या बॅटमधनं आलाय हा पहिला संघर्षमय 4 धावा चौकार. आज फटका प्रत्येकदा पाहिला, पण काय सुपर शॉट खेळला, जागा बनवली. यावेळेस पाहता जर विचार केला पण पॉईंटच्या डोक्यावरतून जिल्हा पाठवलंय. सुपर शॉट पाहतोय आपण. आणि आता मात्र पहिल्याच बॉलवरती वैभवचा चांगलं स्वागत केलंय. बॅटर पाहतोय आपण. विराजच्या बॅटमधून एक नेत्रदीपक चौकार आलाय. जांभूळपाडा टीमची बॅटिंग क्लास पाहतोय आपण. परफेक्ट फटके बॉलच्या मेरिटनुसार खेळताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे बॉल त्या प्रकारे फटका खेळताना सध्या तरी क्लास ऑफ साईडकडे फटकेबाजी होताना पाहतोय आपण. पुढचा बॉल इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केली. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात हवा तसा घेता आला नाही आहे. यावेळेस पाहता या बॉलवरती कुठली धाव नाही आहे. हर्ष काय बोलशील, ज्या प्रकारे पहिला बॉल खेळला होता त्यावर मात्र एका चांगला फटका, त्यानंतर मात्र तुम्हाला आडवे तिडवे फटके मारण्याची आवश्यकता आहे का? इकडनं जरूर सरळ बॅटने जेव्हा स्ट्रेट बॅटने फटके येत आहेत, जेव्हा सरळ बॅटने स्ट्रोक येत आहेत, तेव्हा छेडछाड करणं इकडनं बनत नव्हतं, परंतु विराजनं तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसलं आणि त्यानंतर आता डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. स्ट्रायकिंग एंडला विराज आहे, परंतु त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 घेऊन वैभव आलाय. वैभवनं इकडनं कमबॅक करण्याचं काम केलंय. डॉट बॉल जरूर आलाय. नेक्स्ट बॉल सज्ज होत असताना हा चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा पवित्र अगोदरच ओळखलं गोलंदाजानं की स्विच करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर ऑफ ब्रेक गोलंदाजी इकडनं दिसली. ऑफ कटर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने येत असताना दिसला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर निर्धाव चेंडू डॉट बॉल आला आहे. वैभवचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार दिल्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय. छान वापशी करताना 2 डॉट बॉल असा मात्र विकेटचा भास होतोय का? जागा बनवली. बघितलं बॅटरचा मोमेंटनुसार विचार करून हा बॉल टाकला गेला, त्यावर मात्र अजून एक बीट झालंय. पहिला बॉल चौकार, त्यानंतर हर्ष पाहतो की आपण लागोपाठ 3 निर्धाव चेंडू आणि 3 निर्धाव चेंडू येणं म्हणजे टीमच्या बॉलरला विकेटपेक्षा त्या बॉलला महत्त्व प्राप्त होतोय. पाहतोय आपण
वेलकम दरम्यान शुभ आगमन झाले जय भोलेनाथ पिंपळशी त्या टीमचं आणि 2-2 हात करण्यासाठी पाहतोय आपण टेंबोली. नो डाऊट ग्रेट ग्रेट संघ दोन्ही पाहतोय आपण. काटेकी टक्कर पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. या दरम्यान चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जबरदस्त पहिला बॉल जिकडे चौकार आला त्यानंतर बॅक टू बॅकचा इकडनं चेंडू क्रमांक 3 डॉट आलाय. काय गोलंदाजी केली जाते. चौथा चेंडू डॉट आलाय. विराजला आता पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. जेवढी तावरीक करावी तेवढी कमी आहे गोलंदाजाची. वैभव यस निश्चित जेवढं कौतुक तेवढं कमाई. काय परफेक्ट वाईट यॉर्कर चेंडू फेकला होता. कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं बॅटर जवळ. पुढचा बॉल वैभव यांचा खरा बॉल होता पण त्या संधीचं सोडणं करता आलं नाही. परफेक्ट फटका खेळता आला नाही. दोन्हीच गाड्या एका ट्रॅकवर म्हणजे इथून ऍक्सिडेंट होणार आणि बॅटरला इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक पहिला पाहतोय आपण बाद होताना. मित्र हर्ष पाटील त्यानंतर मात्र निश्चित नो डाऊट 3 स्टार ऑफ अजून समालोचक 3 रती मारत त्यांच्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यामधून वाडा विभागातले एक गोलंदाज निखिल वागले. त्यानंतर पाहतोय आपण समीर ठाकरे आणि नो डाऊट पहिल्या दिवसापासून एकत्र नाव चर्चेत आहे. सर्वांची लाडके म्हणजे आमचे योगी बाबा. नक्कीच गेल्या 3 दिवसापासून ज्या पद्धतीने समालोचक देखील या स्पर्धेला भेट देत आहेत त्यांचं देखील सर्वांचं करूया आपण मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर निखिल वाकले सर देखील आपल्या स्पर्धेकरिता जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि ते नक्कीच पुढच्या काही मॅचेसमध्ये तुमच्या समवेत जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. चला जाऊया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक बसलाय टीम जांभूळपाडाला. तो म्हणजेच पहिला फलंदाज डगआउटच्या असलेला गेला. षटक क्रमांक 3 घेऊन इकडनं गोलंदाज सज्ज होत असताना वैयक्तिक पहिलं वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन गोलंदाज पराग सज्ज होत आहेत. नवीन आलेले बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू फेस करत असताना लोअर फुलटत होता. मनगटी फटका इकडनं डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी सिंगल धाव पूर्ण झाली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलकाला पुढे येण्याचं काम केलंय. धावफलक एकंदरीत 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. हर्ष जर पाहिला पण तुमच्या जवळ जी क्वालिटी आहे तुम्ही क्वालिटीनुसार बॅटिंग करतायत पण त्यानंतर चौकार आले 3 त्यात मात्र डॉट बॉल जास्त तुम्ही वापर करून घेतले त्यामुळे पाहतो की धावगती थोडी थांबलेली आहे. पुढचा बॉलला पाहतोय आपण कंटिन्यू पराग याला ठेवण्यात आले अराउंड द विकेट. स्वीपचा फटका चांगला आहे हवेत आहे आणि इथं मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगलं झेल इथं मात्र कम्प्लीट केल्या गेलं. पहिला पण चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या एक चांगली दमदार सुरुवात त्यानंतर मात्र काय कमालीचं षटक हाताळला होता गोलंदाज वैभव यांनी. 4 डॉट बॉल शेवटच्या बॉलवरती जर पहिला पण डॉट होता एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला तिथून मात्र धावबाद झाला. आणि इथं मात्र पाहते पराग यांनी पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केला. त्यानंतर मात्र बॅटरचा आवडीचा बॉल टाकला लोअर फुल टॉस त्यावर मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जो जाळ टाकला होता स्कोरलेगकडे क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि त्या जाळामध्ये अडकला बॅटर. विकेट क्रमांक पाहते आपण दुसरं परतीचा प्रवास केलाय. नक्कीच प्रेशरमध्ये शिवनाथ होता आणि त्या प्रेशरमध्ये आता शिवनाथला देखील तंबूचा रस्ता पकडावा लागलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा चेंडू स्टेट बॅटनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावतील तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे इकडनं संधी होती. दुसरी धाव देखील पळून पूर्ण करण्याची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर्समध्ये चांगल्या पद्धतीनं तालमेल कॉम्बिनेशन कॉलिंग चांगली पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने इकडनं दोन्ही बॅटर्स पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण करतायत. यस पाहतो की आपण चांगला शॉट पाहायला मिळाला. सरळ बॅटिंग फटका होता पण त्यावरती मात्र आल्या 2 क्रमांक पाहतोय आपण. 3रं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सज्ज होताना एकदा परत पराग पाहतोय पण चांगलं षटक हाताळताना क्रमांक 3 आणि आपल्या कोट्यातला शेवटच्या षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल
अजून एक चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगला बॉल पाहतोय आपण. आता मात्र नो डाऊट विकेट चा खुराक भेटल्यानंतर पूर्णपणे मनोधैर्य वाढलंय बॉलरचा आणि जी धावगती पहिल्या षटकामध्ये धाव होती आणि त्यानंतर मात्र काय कमालीची बॉलिंग पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल दरम्यान चेंडू इकडनं हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. तत्पूर्वी यष्टीरक्षक चेंडूपर्यंत झेपावतील तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी होती. आता सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले आहे ते म्हणजे 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावर आपण पाहत आहेत. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर काही वेळेपूर्वी ज्यांचं शुभ आगमन झालं होतं. शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी आणि माजी पंचायत समिती सभापती आदरणीय प्रेमनाथ म्हात्रे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप बाहेर, खूप दिमागाचा वापर केला. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती कुठली धाव नाही आहे. हर्ष पाता पाता 3 षटकाची समाप्ती झाली आहे आणि धावगतीचा जर विचार केला आपण कासावगतीने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. इथे मात्र 2 बाद फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 18. काय बोलशील ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 6 बॉलवरती धावा आल्या त्या इथं मध्ये पाहतोय 10. त्यानंतर शेवटच्या 12 बॉलमध्ये काय किफायती बॉलिंग अटॅक पाहिला आपण. नक्की जिकडे दुसरं षटक सुरू झालं पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर जर आपण पाहिलं बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट आले आणि त्यानंतर जो दबाव टीम जांभूलपाडावर पडला त्या दबावातून जांभूलपाडा टीम सध्याच्या घडीला इकडनं सावरू शकली नाहीये आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तर क्रमांक 4 षटक टाकण्यासाठी आणि गोलंदाजी अटॅकमध्ये हर्ष पाहतो की पहिला परिवर्तन पाहायला मिळेल. कारण की 5 षटकाचा सामना एका बॉलरला तुम्ही फक्त कोट्यातले 2 षटक देऊ शकता. त्यानंतर मात्र कुठल्याही या बॉलरला दुसरं षटक टाकता येत नाही आहे आणि टेनिस क्रिकेटचे काही रूल नियम असतात. आता मात्र गोलंदाजीमध्ये आलाय तो म्हणजे श्याम आलाय. धावसंख्या 18 आणि टीमचे कॅप्टन श्याम कोपरी झरपटला. पाहिलं तर आपण ठाणे विभागातला एक चांगला संघ आहे. टीमचा कॅप्टन व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमकडून 4थं षटक प्रगतीपथावर. पहिलाच बॉल पाहतोय आपण. निश्चित लाईन कुठे पंच चेक करतील आणि आमच्याकडे वळताना पाहतोय दोन्ही या समांतर रेषेत. श्याम मात्र खराब सुरुवात करतोय. एक अतिरिक्त वाईट बॉलने इथं मात्र सुरुवात पाहायला मिळाली. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 19. तसेच व्यासपीठावर पाहतोय आपण शिवसेना तालुका सचिव आणि माजी सरपंच कालवार गावाचे आदरणीय गुरुनाथ म्हात्रे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. साहेब आपलं पण या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील सर यांच्याकडून स्वागत आहे. चांगला बॉल होता. ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केलं जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न धीमा थ्रो येतोय. निश्चित इथं मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. ज्या प्रकारे थ्रो केला होता जिथं 1 होती तिथं मात्र चांगला तालमेल पाहायला मिळालं. 2 धावा सहज कंप्लीट. टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय 21. निश्चित हर्ष ज्या प्रकारे परिस्थिती पाहतोय त्या संधीचं सोनं करताना प्रत्येक बॉलर की जर आपण पाहिलं तर कोणताही मोठा स्ट्रोक सध्या जर इकडनं पाहिलं तर गेल्या काही शेड्यूलमध्ये कोणताही मोठा फटका आला नाहीये आणि सध्याच्या घडीला तोच दबाव बनवून ठेवण्याचं काम इकडनं गोलंदाज करताना दिसलेत. हा चेंडू फुल टॉस आहे. इकडनं फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीये क्षेत्ररक्षक. डीप मध्ये जरूर स्क्वेअर लेगला चेंडूला उचलतील, रिटर्न करतील. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती 2 धावा पळून पूर्ण करण्याची आणि आता दुहेरीच्या मदतीनं धावफलकाला पुढे येण्याचं काम केले. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं लाईफलाईनचा दोन्ही बॅटर्स इकडनं फायदा उचलत असताना धावफलकाला पुढे येत असताना धावफलक 23 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 23 धावा धावफलकावर. अतिशय संत बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. असं वाटलं होतं की सुरुवात झकास पाहायला मिळाली पण कमबॅक केले प्रत्येक बॉलरनी. पुढचा बॉल सफल झालाय. चांगला फटका इथं माझा कन्वर्ट केलाय पाहतोय आपण. बॅकवर्ड स्कोरलेकडे चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती हा चौकार. हर्ष जर पहिला पण तब्बल 13व्या बॉलवर बाउंड्री आली याचाच आपण अनुभव हे भास करू शकता की बॉलिंग अटॅक किती मजबूत आहे आणि 5 षटकामध्ये किमान तुम्हाला 2 किंवा 1 बॉल नंतर बाउंड्री येणं गरजेचं आहे. पण इथे मात्र 13व्या बॉलवरती चौकार आलाय. म्हणजे असं म्हणता येईल की कडक गोलंदाजी अटॅक पाहतोय आपण. धावसंख्या 27. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे. सुरेख फटका आहे. अतिशय क्लास चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आलाय हा खणखणीत चौकार.
पहिला पण हवेचा वेग ऑफसाईड कडे पाहतोय आपण. फक्त टायमिंग आणि थोडासा बॉल जर मिडल झाला तर हवेसोबत वार्तालाप चेंडू मात्र जाईल. क्लास बॉन्ड इथं मात्र पाहिली आपण. धावसंख्या आता मात्र पाहतोय 31-31 धावा धावपलकावरती. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिली तर ही खेळपट्टी सातत्याने डावखुरे त्याच्या बॅटरसाठी अनुकूल असते आणि त्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना इकडनं दिसलेत. पहिल्यांदा स्वीप केलं आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं देखना फटका. इकडनं फलंदाज आर्यनच्या बॅटमधनं येणारा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. सज्ज होत आहेत गोलंदाज. हा चेंडू स्विच हिट केला, फटका जबरदस्त. बॅक टू बॅकचा तिसरा चौकार आलाय फलंदाज आर्यनच्या बॅटमधनं. स्विच हिटचा पार, चेंडू सीमा रेषा पार निघून जातोय. आलाय हा बॅक टू बॅकचा तिसरा. पण आणि लगातार 3 बॉलवरती 3 बाउंड्री तिगडी कंप्लीट झाली आहे चौकाराची. काय कडक बॅटिंग करतोय. क्रमांक जर पहिला पण 4 वर आलेला आर्यन बॅटिंगची सुद्धा आपल्या हातात घेतोय आणि चौपर बॅटिंगला प्रारंभ केलंय इथं मात्र. आणि निश्चित दोन्ही टीमचे संगणक पाहतोय आपण एकमेकासमोर. श्याम सज्ज होताना प्रत्येक एकदा मारा करण्यासाठी. पुढे येऊन हा फटका टर्न केलंय. हवेत हा शॉट आहे पण इशारा कायले पाहायचा आहे. परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र स्कोरलेच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. जर पहिला आपण हा फटका मनगटामध्ये की ताकद आहे दाखवतोय. मनगटी फटका वाह 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 क्लास फटका पाहिला आपण. ज्या प्रकारे पाहतोय की निश्चित जो ओव्हर रेट आहे तो मात्र चांगला पाहतोय आपण. परफेक्ट 4 षटक जे आहेत आपण पाहतोय 19 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेले. चांगलं ओव्हर रेट पाहतोय आपण वेळेचा. आणि क्लास फटका काय बोलशील. मनगटी फटका जर म्हटलं तर व्ही रिचर्ड असो, मोहम्मद अझुद्दीन असो आणि व्ही लक्ष्मण असो, ग्रेट मनगटी फटका खेळणारे बॅटर. सातत्याने जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर पवन केने ज्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतायत मनगटी फटके खेळण्याकरता त्याला ओळखलं जातं. त्याच्या मनगटामध्ये खूप ताकद आहे आणि त्या अनुषंगाने आर्यननं काय बॅटिंग केली आहे मॅचमध्ये. हायलाईट क्रिकेट 4थ्या षटकामध्ये त्यानं दाखवलंय. परंतु आता षटक क्रमांक शेवटचं 5वं षटक, अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाज जितू सज्ज होत आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू. इकडनं स्टेट बॅटनं फटका सुंदर आहे. चेंडू आलाय लॉंग ऑनला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. स्टेट बॅटनं वाढप बॅटिंग. आता आर्यन एका बाजूनं तर दुसऱ्या बाजूनं त्याच्या सोबतीनं रोहनच्या बॅटमधनं आलाय हा दमदार प्रहार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. की मनगटी फटका टेनिस क्रिकेटच्या पटलावर सध्या पवन केने. पण त्यापूर्वी मला वाटतं की 2009 पासून मी जेव्हापासून कॉमेंट्री करतोय धामणगावचा नितीन सारखा मनगटी फटका खेळणारा बॅटर अजून मी टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहिलं नाही आहे. हा बॉल चांगला होता. हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि विकेट किपरकडे चेंडू निघून जातोय. पहिला बॉल चांगला टाकला. आता मात्र शेवटच्या जर विचार केला आपण 8 बॉलवरती मात्र काय धावाचा अक्षरचा पाऊस पडलाय. चौकार षटकाराचे व्यापार करताना पाहतोय दोन्ही बॅटर. ग्रेट बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. इकडनं एक मोठं षटक येणं गरजेचं होतं आणि ते एक मोठं षटक आलंय. धावफलक आता जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 45 घरामध्ये. नेक्स्ट बॉल हा चेंडू. इकडनं काय घडलंय. खूप जास्त बार होता. त्या ठिकाणी इंटरेस्ट दाखवला आर्यननं आणि 1+1 अशा धावा 2 प्राप्त होतील. अशा क्षणाला या मोमेंटला इकडनं आर्यनला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं होतं टीम जांभूलपाडाकरिता. आणि आता तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. वैयक्तिक आर्यनचा जर उल्लेख केला तर आर्यन वैयक्तिक बॅटिंग जो करतोय आपण पाहतायत. आणि हर्ष जर पहिला आपण शेवटच्या 9 बॉलवरती जर विचार केला आपण स्ट्राईक रेट जर पहिले आपण 300च्या स्ट्राईक रेटनी शेवटच्या 9 बॉलवरती तब्बल 29 धावा. म्हणजे विचार तुम्ही करा की शेवटच्या 9 बॉलवर काय बॅटिंग पाहायला मिळते. इथं मात्र जांभूळपाडा टीमच्या माध्यमातून सुपर बॅटिंग अटॅक. का पुढचा बॉल पाहतोय आपण अंतिम षटक प्रगतीपथावर जितू मारा करतोय. हा फटका चांगला आहे. वाह वाह कडक आला. यावेळेस पाहतोय आपण
फाईन लेग बाउंड्री लाईन कडे सीमारेषा पार. या बॉलवरती सुद्धा आलाय हा चौकार. ते आपण धावफलकावरती 51 50 आकडा पार केले. चांगली बॅटिंग पाहतोय आपण. हर्ष ज्या प्रकारे अपेक्षा होते की पहिल्या षटकामध्ये 10 त्यानंतर मात्र 2 षटक अतिशय सुपर हाताळले गेले. त्या मात्र प्रति हल्ला चढवलंय. बॅटर पाहतोय आर्यन नावाचा बॅटर बॅटिंग जबरदस्त करतोय. त्याच्या बॅटमधून जर पहिला आपण 4 चौकार 1 षटकार निघालाय. 29 धावसंख्येवर बॅटिंग करताना आर्यन हा बॅटर. आणि यावेळेस पात्रावणी जित हवं लागेल की बॅटची कट घेऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय आणि विकेटचं पतन पाहायला मिळतोय. धक्का मैदानाच्या आतमध्ये आता टीम जांभूल पडायला मोठा बसलाय, परंतु आर्यननं त्याचं काम केलंय. निश्चित इकडनं पाहिलं की पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली नाहीये. एज लागली त्यानंतर स्वतः मैदानाच्या बाहेर पडलेत. ही खऱ्या अर्थानं खेळाडू वृत्ती आहे आणि खेळाडू वृत्ती इकडनं आर्यन दाखवत असताना डगआउटच्या आश्रयाला टीम जांभूल पडायला आता मोठा धक्का बसला या मॅच मध्ये. आणि आता टाल्यांचा गजर जरूर होईल आणि टाल्यांचा गजर होत असताना आपण पाहताय खेळाडू कक्षामधनं एकंदरीत आर्यननं बॅटिंग करत असताना चेंडूचा सामना केला. ते म्हणजे 11 चेंडूंचा सामना करत असताना वैयक्तिक त्याने धावा बनवल्यात. ते म्हणजेच 29 धावांची एक आक्रमक आणि महत्वाच्या क्षणाला महत्वपूर्ण इनिंग त्याने इकडनं स्वीकारली. नेक्स्ट मॅच चला दोन टीमचे कॅप्टन एका बाजूनं जय भोलेनाथ पिंपल शेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळेल मितांश 11 जय हनुमान टेंबिवली टीम. बिग फाईट बिग मॅच. चला दोन टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असणार आहे आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचे. मॅचच्या दिशेने जाऊया. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालं आणि त्या प्रयत्नामध्ये इकडनं काय घडलंय दोन्ही बॅटर्स जर पाहिले तर बघता बघता 2 धावा पडून पूर्ण करतायत अगदी सहजरित्या. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिले तर आता धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 53 53च्या घरामध्ये. पवार सर जिकडे वाटत होतं की जांभूलपाडा टीम थोडीशी मागे पडतीये, जिकडे गेल्या 3 षटकांमध्ये 18 धावा होत्या, त्यानंतर आर्यनचं कमालीची बॅटिंग आणि त्यानंतर आता जांभूलपाडा टीम चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतीये. यस पलट वार केलाय बॅटरनी. खास आर्यन यांचा जर विचार केला आपण चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस पाहता सफल झालाय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहतोय की आपण हा बॉल इथं मात्र डॉट आलाय आणि अशा प्रकारे पाहतोय की आपण 5 षटकाची समाप्ती झाली आहे आणि 5 षटकाच्या समाप्तीने जर पहिला आपण धावफल करून धावा आहेत त्या 53 आणि 54 धावांचं आव्हान उभारलंय पाहतोय आपण जांभूलपाडा टीमने. संपन्न करीत आहोत. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी तसाच माजी सभापती भिवंडी पंचायत समितीचे आदरणीय प्रेमनाथजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या स्पर्धेचे जनक शिल्पकार राजेंद्र रघुनाथ पाटील यांच्या शुभाचे सन्मान आपण इथे करत आहोत. आदरणीय आणि जरूर महेश कॉलेजचे प्रोप्रायटर देखील आहेत, उद्योजक देखील आहेत प्रेमनाथजी म्हात्रे साहेब, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक राजेंद्र रघुनाथ पाटील यांच्या शुभास्य सन्मान. अनेक अशा जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यांवरती आहेत. स्वतः एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. शिवसेनेची मोठी जबाबदारी आहे. शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख, त्याचबरोबर भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती देखील आहेत. आदरणीय प्रेमनाथजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर शिवसेना तालुका सचिव माजी उपसरपंच कालवार
गुरुनाथ म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी त्यांनाही विनंती करतोय, ते देखील यशस्वी उद्योजक देखील आहेत. गुरुनाथजी म्हात्रे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक हे 18वं वर्ष, पर्व 18वा आणि सर्वांना गर्व वाटावा अशी स्पर्धा आहे. अनेक विभागांतून, अनेक परिसरातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं मान्यवर मंडळी असेल, प्रेक्षक वर्ग असेल, संघ असेल, खेळताना दिसला, स्पर्धेला भेट देताना दिसला. त्यानंतर आदरणीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. माजी उपसरपंच कालवार आणि स्वतः एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रत्येकी आलेल्या पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान, ह्याच स्पर्धेचं खरं तर हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. अतिथी देवो भव, पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान देणं. गावदेवी स्पोर्ट लाखिवली, प्रिन्स मूवीज आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटील सर, मध्ये 53 धावा, धावपलकावरती 54 धावा चव्हाण आहे. आणि सेकंड इनिंगला जसं सुरुवात होईल, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा परिवर्तन करणार आहोत. पुढचं धावता वर्णन करण्यासाठी या इनिंगसाठी येतील निश्चित आमच्यातून रजा घेताना आमचे प्रमुख मान्यवर, ज्यांचं खूप निश्चित आपण आला तर वैश्विक शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया पडताना प्रत्येकदा सजवताना पाहतोय आपण समीर ठाकरे आणि आमचे जिनको जरूरत है हिंदुस्तान की वो है पूरे हिंदुस्तान के योगी बाबा, और कमेंट्री बॉक्स पे भिवंडी की जिनको जरूरत है वो है हमारा योगी बाबा. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद सुनील पवार सर आणि धन्यवाद हर्ष पाटील. आज आपण या स्पर्धेचा 4थ्या दिवस रात्रीचा खेळ या ठिकाणी अनुभवतो आणि पहिल्या सामना या ठिकाणी पाहिला तर चांगल्या प्रमाणे खेळ राहिला. पहिल्या डावाचा खेळ पाहिला तर जांभूलपाडा संघानं प्रथमतः बॅटिंग केली आणि 53 रन्स मात्र पहिल्या डावामध्ये जोडल्या. त्यामध्ये सर्वाधिक आर्यनचा खेळ मात्र चांगल्या प्रमाणे पाहिला. 29 धावा त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्याच्या खेळीच्या जोरावरती एक चांगला टोटल मात्र जांभूलपाडा संघाने मात्र उभारला आणि आता 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्याम 11 कोपरी संघ आता मात्र या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना यानंतर मितांश 11 जर्मन टेंबोली विपक्ष जय भोलेनाथ पिंपलचे संघ इकडे दाखल झालेला आहे. तर टेंबोली संघ आपण पोहोचला असाल तर विनंती करतो की आपण त्वरितच आमच्या आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. या ठिकाणी या श्याम 11 कोपरी संघाची आपण पाहतो या टाळ्यांच्या गजराने मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना विजय आणि शुभम अशी जोडी सध्या आपण पाहत आहोत. स्ट्रायकिंगला विजय, नॉन स्ट्रायकिंगला शुभमला पाहतो आणि गोलंदाज विराज एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. विराजनं बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर चांगल्या प्रमाणे योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या सोबतीला समीर ठाकरे पुन्हा जॉईन होत आहेत. समीर,
चौथ्या दिवस रात्रीचा खेळ सध्या आपण इथे अनुभवतो आणि सुरुवात चांगल्या प्रमाणात झालेली आहे. हो एक्झॅक्ट कारण बॅटिंग करत असताना तब्बल 53 धावा बनवल्या आणि ह्या सत्रामध्ये खरं तर आता थोडंसं आपण पाहिलं तर सोसायटीचे वारे तर सुटलेत परंतु पश्चिमेकडून पूर्वेकडे आहेत त्याच्यामुळे रायटी बॅटर्ससाठी थोडंसं कठीण होणार आहे आणि सध्या आपण पाहतोय की राईट हँड बॅटर्स स्ट्रायकिंग एंडला जांभूलपाड्यानं चांगली बॅटिंग केली. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं विराज आलाय. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न लावली अपील पहिल्याच बॉलवर जोरदार अपील करण्यात आलं होतं त्यानंतर धावपाचा देखील प्रयत्न केला आणि आता टीव्ही अंपायरची मदत क्या बात आहे. चला लाऊड आपण अपील जर पाहिली तर लेग बिफोरसाठी झाली होती. आता मात्र या ठिकाणी रनआउट चेक करण्यासाठी टीव्ही पंचाकडे निर्णय सोपवला आहे. ज्याप्रमाणे पाहतोय की उजव्या हाताच्या फलंदाजाकडे अगदी समोरच्या दिशेनं ऑफ साईडला मात्र वेगाने वारे वाहतात आणि त्याच्यामुळे या पहिल्या चेंडूवरती विजयनं रिव्हर्स फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता मात्र रनआउटसाठी टीव्ही पंचाची मदत. चला फलंदाज या ठिकाणी नॉट आउट आहे परंतु सुरुवात विराटच्या वतीने चांगल्या प्रमाणे केली गेली आणि पहिल्या चेंडूवरती बॅटर विजयला मात्र या ठिकाणी बीट केलाय. पॉवर प्लेचा षटक सध्या आपण पाहतोय या ठिकाणी सुरू आहे. उर्दू विकेट मारा करतोय. ओ इकडे मात्र पाहू शकाल अगदी शपल झाले ऑनसेला टर्न केला चेंडू वेगाने चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत तोपर्यंत या ठिकाणी 2 धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजपणे 2 धाबा मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि 2 धावे स्वतःचं खातं आणि उघडलंय आणि पशुला ठिकाणी त्याच्या माध्यमातून या क्रीडांगणाला मात्र एक वेगळं स्वरूप देण्यात आलेलं आहे. लाखिवली मंडळ रिक्रुटरशिप ऑपरेटर मणिजी कांबळे आणि नुकतीच त्यांना मात्र कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे. अभिनंदन मणिजी. ओ कट करण्याचा प्रयत्न शॉट थर्ड मला क्षेत्ररक्षक तिकडे पकडला जेलर या ठिकाणी शार्प स्पोर्ट कोपरी संघाला लागणारा पहिला धक्का. कट करायचं होतं थोडीशी जागा मिळाली होती आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. श्याम 11 कोपरी संघाला पहिला धक्का लागला. ओ बॅटची आउटसाइड एज फ्लाय स्लीप मध्ये खरं शॉट थर्डमॅनचा फिल्डर आला आणि कोणतीही चूक त्याने केलेली नाहीये आणि पहिला धक्का लागलाय झटका लागलाय श्याम 11 कोपरी टीमला. 54 धावांचं लक्ष्य त्यांना पार करायचं आहे. चेसिंग अ टार्गेट ऑफ 54 रन्स आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 धावा धावफलकावरती असताना पहिला खेळाडू बाद झालाय. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर जाणून बुजून मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी विजयने केला होता परंतु या ठिकाणी शॉट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं झेल मात्र त्या ठिकाणी फिनिश केला आणि 2 धावांचं योगदान देऊन मात्र विजय माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज श्याम आलाय संघाचे संगणक आय थिंक आणि काय जबरदस्त मात्र बाईट पहिले आपण टॉस बॉक्समध्ये चांगल्या प्रमाणात या स्पर्धेचा त्यांनी उल्लेख केला की एखादी स्पर्धा आपण ज्यावेळी घडवतो त्या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी तब्बल 2 ते 1.5 महिन्यापासून मात्र प्रयत्न सुरू करायचे असतात करावं लागतो आणि त्यांनी सांगितलं मी सुद्धा एक चांगला आयोजक आहे परंतु या स्पर्धेची मात्र त्यांनी चांगली प्रशंसा केली. परंतु काय सुरुवात या ठिकाणी जांभूळपाडा संघाच्या वतीनं खास करून विराजचं कौतुक करावं लागेल. समोर संघ कोणता आहे ते आम्हाला माहिती नाही आहे. जे आमच्याकडे गुणवत्ता आहे जे आमच्याकडे कौशल्य आहे ते आम्ही आज या स्पर्धेमध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करू आणि याच विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जांभूळपाडा संघ ऑनसेला टर्न खेळाय चेंडूचा लागते जमिनीच्या मार्गाने मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव मात्र या ठिकाणी
श्याम मड्डरला मात्र या ठिकाणी जोडण्याची संधी मिळेल. 3 धाव फलकावरती संत आणि साबत सुरुवात श्याम स्पोर्ट कोपरी संघाची आपण या ठिकाणी पाहतोय. 54 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे. मॅच क्रमांक 1 अच्छा लॉर्ड्समधील याच्यानंतर अजून एक मोठा सामना तुमच्या भेटीस येणार आहे. पिंपलचे विपक्ष टेंबिवली आणि आज एकापेक्षा एक बलाढ्य संघ तुम्हाला आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतील. जॉली स्पोर्ट कामतकर संघ फाईट करेल सोनूआई वडूनगर संघाच्या विरोधात. त्याच्यानंतर यश 11 गावदी पालवली संघ मात्र खेळेल रौनक ड्रीम 11 माझेवाडा ठाणे या संघाच्या विरोधात. गावदी पिंपलास वाडा संघ सुद्धा तुम्हाला मात्र आजच्या रजनीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्रचिती 11 भावा लेबर संघाच्या विरोधात. आणि आज लाकली बस संघ सुद्धा तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. हो फुल टॉस होता परंतु पंचांचा या ठिकाणी नो बोलता इशारा आणि चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं 4 धाबांसाठी हा फायफर. पहिला चौकार श्याम 11 कोपरी संघासाठी आपण इथे पाहतोय. 5 धाबा इथे मात्र जोडल्या जाणार आणि पुढील चेंडू मात्र फ्रीट. प्रेक्षक वर्ग आता मात्र पाहू शकला या ठिकाणी हळूहळू आता मात्र वाढायला सुरुवात झालेली आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. फ्रीट बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु इष्टा केवळ क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन्स मात्र त्या ठिकाणी जोडण्याची संधी मिळेल परंतु विराटने मात्र चांगल्या प्रमाणात सुरुवात केली होती परंतु एक चुकीचा चेंडू त्याच्याकडून पाहिला. नो बॉल त्याच्यावरती चौकार आणि त्याच्यानंतर श्याम स्पोर्ट कोपरी संघाने मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 9 धावा फलक्यावरती एका घड्याच्या मोबदल्यात आणि पहिल्या पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल आता मात्र या ठिकाणी आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. ओहो ये क्या कर दिया. पुन्हा पुन्हा बीमर नो बॉल. या चुका तुम्हाला मात्र टाळाव्या लागतील. जर तुम्ही अशा प्रमाणे जर चुका जर करत राहिले तर मात्र आय थिंक तुमच्या संघाला त्याचा मात्र भूर्दंड भोगावा लागू शकतोय. दगावमध्ये विनंती करतो की आपण थोडंसं शांत बसा कारण पहिला बीमर बॉल आहे. पहिला चेंडू जो होता तो मात्र बॉडी लाईनला नव्हता. यस आणि जो दुसरा बीमर चेंडू पाहतोय तो बॉडी लाईनला होता. ज्यावेळी एखादा गोलंदाज बॉडी लाईनला 2 बीमर चेंडू टाकतो त्यावेळी आपण गोलंदाज चेंज करतोय याची आपण नोंद घ्या. पुढील चेंडू फ्रीट. हो फटका चांगला सजवला परंतु या फटक्यासाठी फिल्डर सजवलाय. आपण जांभूलपाडाचा विचार जर केला तर मात्र आय थिंक एवढा चांगला अनुभव त्यांच्याकडे नाही परंतु गेम प्लॅनिंग चांगल्या प्रमाणात पाहतोय. ज्याप्रमाणे फिल्डिंग आय थिंक सजवलेली आहे त्या अनुषंगाने मात्र विराजनं इथे मात्र चेंडूच्या हाताळणी केलेली आहे. पहिल्या षटकाच्या केली तर मात्र संपूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धाबांचा पाठला करत असताना श्याम स्पोर्ट कोपरी संघाने धाबा जोडल्या 11 आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता विजयासाठी अजूनही 43 धाबांची गरज. आज वारे सुद्धा पाहिले तर अगदी सोसाट्याने सुटलेले आहेत वेगाने वाहत आहेत आणि त्याच्यामुळे मात्र कुठेतरी या सेशनचा आपण जर विचार केला तर मात्र लेफ्टी बॅटरसाठी मात्र फार मदत मिळणार आहे. आपण पाहतो या शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 पर्व 18 आणि प्रत्येकाने मात्र या स्पर्धेची चांगल्या प्रमाणात प्रशंसा केलेली आहे. पहिली 16 पर्व आपण या स्पर्धेचं स्वरूप डे मध्ये पाहिलं परंतु मागील पर्वापासून मात्र ही स्पर्धा एक्झॅक्टली रजनीमध्ये आपण पाहत आहोत आणि जशी जशी स्पर्धा पुढे चाललेली आहे त्या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक वर्षी आता नाविन्य पाहतोय आणि त्याचं सर्व क्रेडिट राजेंद्र पाटील सरांना मात्र देऊ इच्छितो. इथे मात्र बॅटची कडा हो रिलेज झेल पकडण्याची संधी होती परंतु तिकडे शॉट थर्डमॅनला मात्र मिस्टेक घडली गेली आणि या फलंदाज श्यामला मात्र या ठिकाणी जीवनदान प्राप्त होत असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाज प्रशांतनं लगभग पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी श्यामला मात्र जाल्यामध्ये अडकल होतो. हे दृश्य पहा एक्शन रिप्ले पाहू शकाल. विकेट किपरने चुकी केली त्याच्यानंतर चेंडू फ्लाय झाला आणि शॉट थर्डमॅनला पुन्हा संधी निर्माण झाली आणि तिकडे सुद्धा मात्र चेंडू धडीला दाड आणि त्या मात्र या ठिकाणी लेफ्टी बॅटर पाहायला मिळतोय शुभम आणि या वाऱ्याचा फायदा तो घेणार का. मी नेहमी सांगतो की जिकडे वारा तिकडे मारा आणि मारले जाणार का. प्रयत्न तर केलाय परंतु लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक आहेत परंतु जजमेंट चुकीचा अनुमान चुकीचा आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट्स. पंचांच्या अगदी अतिरिक्त फिल्डर पाहिले आपण आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी जांभूलपाडा दंडित केलेला आहे. वा काय पंचांची कामगिरी आपण पाहतोय. जेपी पॅनल
आणि फटका आहे तेवढाच सुंदर. 4+1 5 रन्स आता मात्र या ठिकाणी या स्कोर गडावरती ऍड केल्या जाणार आणि पुढील चेंडू आता मात्र पुन्हा या ठिकाणी फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी फ्रीट. मी मगाशी उल्लेख केला की या जांभूळपाडा संघाकडे तेवढा अनुभव नाहीये, परंतु या संघाकडे टॅलेंट आहे, परंतु आज चुका जास्त होत आहेत. त्या चुका तुम्हाला मात्र टाळाव्या लागतील आणि जर तुम्ही अशा सातत्याने चुका जर करत राहिल्या तर मात्र असं वाटते की तुम्हाला ही स्पर्धा लवकरात लवकर मात्र सोडावी लागेल. फ्रीट बॉल आणि त्याच्यावरती पुन्हा आता शुभम फलंदाज सज्ज होतोय. हो, हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅटरला फॉलो केलाय, बॉडीला मात्र या ठिकाणी ब्रश होणारा चेंडू पाहतोय आणि वेगानं मात्र एक रन्स तिकडे मात्र पूर्ण केली गेली. लेगबाच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आपण ऍड करूया. 18 रन्स फलकावरती. शुभमच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिल्या 9 धाबा. श्याम त्याला चांगली साथ देतो. 3 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पाहिल्या तर धाबा चांगल्या प्रमाणे येत आहेत टीम श्याम स्पोर्ट कोपरी संघासाठी. बागफुटला जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न केलाय श्यामनं. थोडंसं चेंडू पडल्यानंतर खाली सुद्धा राहिला आणि त्याचमुळे मात्र बॅटर पूर्णपणे पीठ होताना मात्र पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा या ठिकाणी गोलंदाजाने चांगली लाईन मात्र मेंटेन केली तेव्हा तेव्हा मात्र बॅटर त्यांच्या अगेन्स्ट साचलेले आहेत आणि आज पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा जास्त खर्च केलेले आहेत. जांभूळपाडा संघाने इकडे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून फटका. लास्ट जबाब एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाला वेगानं बॉर्डर लाईनच्या बाहेर. क्लासिकल चौकार. बॉटरमॅनचा चांगला वापर केला आणि या फटक्यावरती क्लास पाहायला मिळतोय. जागा सुद्धा मात्र चांगली निवडली. खाली क्षेत्र होतं. कव्हरच्या फिल्डरनं मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अपयशी राहिला आणि रिझल्ट मात्र कोपरी संघासाठी चांगला पाहायला मिळाला. बाकबदार डिलिव्हरी ऑन चला पुन्हा टर्न केला. चेंडू त्याला अगदी संत गतीने स्क्वेअर लागता क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. विकेटच्या शोधात मात्र इथून आता जांभूळपाडा संघाला जावं लागेल. जर तुम्ही विकेट्स प्राप्त केल्या नाही तर मात्र आय थिंक कोपरी संघ मात्र या सामन्यावरती कब्जा निर्माण करू शकतोय. आज आपण या स्पर्धेचा विचार केला तर कोपरी गावातून 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. कोपरी संघाला सुद्धा आपण खेळताना पाहिलं. तो संघ मात्र या स्पर्धेतून पराभूत होऊन माघारी परतला, परंतु आता श्याम स्पोर्ट कोपरी संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा संघ फोर्स केला. अगदी मिड ऑफच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न. फटका हवेत. पुन्हा झेल ड्रॉप. फिल्डिंग मध्ये चुका होत आहेत. गोलंदाजांकडून चुका होत आहेत आणि एवढ्या चुका जर तुम्ही आय थिंक केल्या तर मात्र त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला इथे मात्र भोगावा लागू शकतोय. कारण आता मात्र विजयाकडे या ठिकाणी पाहिलं तर वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण चुका भरपूर संख्येने मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि सध्या आपण पाहू शकाल कोपरी संघाचा मात्र हा दगावड थोडासा रिलॅक्स मूडमध्ये आहेत. कारण सुरुवात जर पाहिली तर संत झाली होती, कारण पहिली विकेट्स स्वस्तात गमावली होती, परंतु त्याच्यानंतर शुभम आणि श्यामनं आपल्या संघाला चांगल्या प्रमाणात सावरलं. एक छोटीशी पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली आणि ती पार्टनरशिप आता मात्र चांगल्या प्रमाणात पुढे चाललेली आहे. चला जांभूळपाडा संघ टायमर ऑन आहे, कारण तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत आणि तुम्ही 2 षटकांसाठी आतापर्यंत 13 मिनिटांचा वेळ खर्च केला आहे. म्हणजे तुमच्याकडे 7 मिनिटं आहेत. एखाद दुसरा मिनिट आम्ही ऍडजस्ट करू, परंतु त्यापेक्षा अधिक जर तुम्ही वेळ खर्च केला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला अतिरिक्त फिल्डर एक ठेवावा लागेल. याची आपण नोंद घ्या. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये आता विजयासाठी 29 धावांची गरज. म्हणजे जवळपास जर पाहिलं तर 9.33च्या गतीने आता मात्र इथून धावा तुम्हाला जोडायच्या आहेत किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने सुद्धा तुम्ही जोडू शकता. परंतु जर इथे जांभूळपाडा संघाला कमबॅक करायचं असेल तर मात्र गोलंदाजाला मात्र चांगलं काम इथे मात्र करावं लागेल. ओहो, पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटरला बीट जरूर केलाय, परंतु चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
चेंडूवरती पाहिली तर या ठिकाणी बाटची कडा होतं आणि इकडे सुद्धा मात्र श्यामला मात्र जीवनदान, हा दुसरा जीवनदान त्याला मात्र या ठिकाणी प्राप्त झालाय. ओ इकडे मात्र शपलून घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फ्लाईट देण्याचा प्रयत्न विराटचा होता आणि सलग चेंडू जाऊन स्थानवरती धडकलाय. चर्चा सुरू होती की एखादी विकेट जर इथे जांभूळपाडा संघाने प्राप्त करून दिली तर मात्र कदाचित जांभूळपाडा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. आणि श्याम स्पोर्ट कोपरी संघाला लागलाय दुसरा धक्का. आतापर्यंत दोन विकेट्स या ठिकाणी या श्याम स्पोर्ट कोपरी संघाने गमावला आणि दोन्ही विकेट्स गोलंदाज विराटच्या खात्यामध्ये पाहिले आपण. कारण पहिल्या पॉवर प्लेमध्ये विराटच्या खात्यामध्ये एक सफलता त्यांनी प्राप्त करून दिली त्या संघाला आणि आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये चला आमची लाईट्समॅन आपण रेडी राहा. हा षटक कंप्लीट झाल्यानंतर आपण लाईट्स ऑन करायचे आहे. येस ओके. इन्व्हर्टर प्रणव आलाय चौथ्या क्रमांकावरती 29ला 2. सध्या आपण पाहत आहोत या ठिकाणी कोपरी संघाची परिस्थिती. लक्ष आपण जर पाहिलं तर 54 धाबांचं या ठिकाणी सुरू आहे. अजूनही मात्र 25 धाबांची गरज. येणारे अजूनही 16 बॉल शिल्लक. सामना जर पाहिला तर अजूनही मात्र या ठिकाणी बॅलन्स आहे. प्रयत्न सुरू आहेत टीम जांभूळपाडा संघाच्या वतीनं, खास करून विराज चांगल्या प्रमाणे मात्र गोलंदाजी साकारतोय. ओ फटका हवेत फसला विकेट किपर. चेंडूच्या खाली अजून एक धक्का. बॅक टू बॅक प्रणव आला आणि प्रणव माघारी परतलाय. तिसरा धक्का लागत असताना कोपरी संघाला मॅच ऑन. गोलंदाज विराज इज ऑन हॅट्रिक. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 2 आपण विकेट हॅट्रिक पाहिल्या. नवीन फलंदाज पराग. ओ फुल टॉस आणि फणसांचा या ठिकाणी बीमर नो बोलता इशारा. रिव्हर्सचा फटका बाहेर काढला आणि चेंडू चाललाय बॉर्डरच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडू आणि जे मेहनत विराटने आतापर्यंत केली त्या मेहनतीवरती पूर्णपणे या चेंडूनं पाणी फेडलं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण बीमर प्लस 6 एकूण 7 रन्स इथे मात्र त्याने खर्च केला आणि पुढील चेंडू फिरीट. आणि आता मात्र संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली श्याम स्पोर्ट कोपरी संघाची 36. 36 धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. फ्रीड बॉल वेगवान चेंडू लाऊड अपील कॉर्बेंटसाठी, परंतु फ्रीड बॉल आहे याचा विसर जांभूळपाडा संघाला पडलाय. परंतु चांगल्या चेंडूने मात्र ती समाप्ती केली विराजनं. बडे मॅचचे खिलाडी विराजचा आपण विचार केला तर मात्र जरूर त्याच्याकडे एक चुकी घडली, परंतु ती चूक त्याने लगेचच इथे करेक्शन केली. पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढला. लाऊड अपील. याच पंचाची स्वीकृती मिळाली. फिंगर अप आणि फलंदाज बाद या ठिकाणी पराग.
सामना होत असताना पूर्णपणे या ठिकाणी या प्रकाश झोतामध्ये हा क्रीडांगण न्हावून गेलाय. रुपेशजी पाटील खांडपे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईटची सेवा पुरवण्यात आलेली आहे. त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. परंतु या ठिकाणी विकेट्स अधूनमधून जर या ठिकाणी अशा प्रमाणे येत राहिल्या तर मात्र येणाऱ्या फलंदाजामध्ये तुम्ही दडपण टाकू शकता, प्रेशर टाकू शकता आणि तो खेळ सध्या मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 36-6 आणि आता येणारे आपण जर विचार केला तर 13 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये 18 धावींची गरज. न्यू मॅटर वैभव आलाय शुभमच्या सोबतीला. शुभम आय थिंक आज षटकाचा विचार केला तर मात्र पूर्णपणे नॉन स्ट्रायकिंगला तो उभा राहिला. त्याला एकही चेंडू मात्र या ठिकाणी या षटकामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाहीये आणि तर मात्र हा चेंडू फार निर्णायक असेल. 13 मध्ये 18ची गरज. इथे मात्र पाहू शकाल अगदी हलक्या हाताने फक्त या ठिकाणी चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची लिडिंग आय थिंक एज पाहिली आपण आणि चेंडू वेगानं इनसाइड इच लॉंग लेगकडे मात्र अगदी वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 4 धाबा पाहायला मिळत आहेत. आय थिंक समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता सापांना परंतु या ठिकाणी मोठी एज पाहिली आपण आणि चेंडू मात्र पहा अगदी त्या दिशेने मात्र आउटफील्ड जर पाहिली तर थोडीशी खालवर आहे आणि चेंडू मात्र तिकडे जर निघाला तर मात्र अधिक वेगाने जात असतो आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न होत असताना 40 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 गडांच्या मोबदल्यात येणारे 12 बॉल शिल्लक आणि आता 12 बॉलमध्ये विजयासाठी या ठिकाणी 14 धाब्यांची गरज. कालचं समीकरण आठवतोय. क्वार्टर फायनलचा सामना कोण विसरेल आवाज भिनार आणि गावदेवी कोलिवली आणि येत्या 12 चेंडूमध्ये 14 धाबा डिफेंड केल्या होत्या कोलिवली संघाने आणि सेम टू सेम या ठिकाणी सिक्वेशन पाहतोय. फक्त एवढाच फरक आहे की हा सामना 5 षटकांचा आहे आणि कालच्या रणनीतील तो शेवटचा सामना 4 षटकांचा होता आणि मला तरी नाही वाटत की या रात्रभर आवाज भिनार संघातील खेळाडू झोपले असतील. 12 बॉल मध्ये विजयासाठी 14ची गरज. गोलंदाज आर्यन ज्या आर्यने बॅटिंग मध्ये जबरदस्त मात्र परफॉर्मन्स केला. 29 धाबांचं योगदान आपल्या संघाला त्याने मात्र या ठिकाणी प्राप्त करून दिलं. ओ इथे मात्र लो फुलटॉस बॉल समोर दिशेने मात्र अगदी पॉइंटला ड्राईव्ह केला आणि तिथून मात्र पावसाला वेगाने चाललाय परंतु जबरदस्त मात्र या ठिकाणी चित्त्याची सप्लाय आणि रनाचा वेग आणि 2 धाबा मात्र या ठिकाणी जोडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आणि इथे मात्र कोपरी संघाची एक रणनीती मित्र म्हणतो की त्यांनाही माहिती की इथून सिंगल डबल जरी आपण धाबा जर प्रत्येक चेंडूवरती घेत राहिलो तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतोय आणि त्या रणनीतीने आता सध्या मात्र या ठिकाणी खेळ सुरू आहे. 11 बॉल शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये अजूनही मात्र जिंकण्यासाठी 12 धाब्यांची गरज. हर्ष पाटील कशा रीतीने तू हा सामना पाहतोयस? एकंदरीत काल जर आपण मॅच पाहिली कालचं शेवटची मॅच जिकडे एका बाजूने कोलिवली होती एका बाजूने बिनार होती तिकडे मॅच फसली होती. कोणत्या कारणाने फसली होती की बॅटर सातत्याने मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करत होते आणि त्यामध्ये अपयश येत होतं. आता सातत्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दरम्यानचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप इकडनं फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर झालं परंतु डॉट बॉल आहे. डॉट बॉलची संख्या आता वाढवावी लागेल योगेश पाटील सर या मॅचमध्ये. निश्चितपणे जर तुम्ही विकेट्स प्राप्त करू शकत नाही तर मात्र डॉट पर्सेंटेज जर तुम्ही वाढवली तर मात्र फलंदाजावरती अजून तो दडपण येऊ शकतो. या ठिकाणी पहा अगदी इनसाइड आउट मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता शुभमनं परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. पुन्हा मात्र बॅटची पुन्हा कडा आणि चेंडू वेगाने चाललाय. 1 धाव तर मात्र कंप्लीट केली दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांनी संघाने धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. येणारे आता मात्र या ठिकाणी अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. इक्वेशन जरूर सोपं आहे परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कोणत्याही क्षणाला काही होऊ शकतं. मी सातत्याने उल्लेख करत असतो की क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणती मॅच कोणता संघ जिंकला हे निश्चित होत नाही आणि तसंच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसेल का. 9 बॉल आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. हो इकडे मात्र पुन्हा मात्र छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. लाऊड अपील कॉट बेससाठी परंतु पंचाने वाईट घोषित केलंय. अशा गोष्टी आपण नेहमीच पाहत असतो की जर एखादा चेंडू जर खराब असेल तर मात्र पंचांवरती विकेट किपर किंवा त्यांचे सहकारी दडपण टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु जेपी पॅनल आहे याचा मात्र कुठेतरी अनुभव नसावा जांभूळपाडा संघाला. इष्टाच्या स्वरूपात मात्र 1 धाव इथे जोडली गेली. आता मात्र हुक केलाय जबरदस्त फटका फाईन केलाय आणि चेंडू निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
निलेश चौकार आला आणि या चौकारानं आता मात्र हा सामना खुला केल्याचं म्हणायला हरकत नाहीये. कारण या चौकाराच्या साईडने 49 धावा फलकावरती आणि आता मात्र रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. या चुका नेहमीच आपण ग्रामीण भागामध्ये पाहत असतो. कारण पाहिल्या तर लेफ्टीसाठी हर्ष वारे वेगाने ऑन साईडला वाहत आहेत आणि शुभमची रणनीती पहा की वाऱ्याच्या विरोधात हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. हो नक्कीच, जर संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं तर डावखुऱ्या बॅटरसाठी अनुकूल असणारी खेळपट्टी आपण पाहिली आहे सध्याच्या घडीला तरी. शेवटचा बॉल. हो इकडे मात्र समजदारी दाखवली, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. हो मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षक आणि चेंडू वेगानं अगदी कव्हर पॉइंटच्या पलीकडे चौकार आणि चौकारानं स्कोरार लेवल 53 धाबा आणि विजयासाठी शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि फक्त या ठिकाणी एका धावेची गरज. टेक्निक शुभमची आपण पाहिली. अशा प्रकारचे फटके आपण लेदरवरती पाहत असतो, लेदर चेंडूवरती. आणि त्याची मात्र कुठेतरी आठवण देणारा स्ट्रोक पहा. शुभम जर पाहिला तर या ठिकाणी सलामी लावला होता, वेल थोडंसं त्याने घेतला आणि काय जबरदस्त मात्र इनिंग त्यांनी पेश केली. 11 चेंडूचा सामना केला, 23 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं. आणि वैभव एका चेंडूचा त्यांनी सामना केला, एका चेंडूवरती चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. आणि आता मात्र या ठिकाणी रोहित चमत्कार इथे करणार का? येणारे 6 बॉलमध्ये 1 धाव इथे रोखली जाणार का? बॅटरच्या अगदी जवळपास भरपूर जास्त संख्येने क्षेत्रशी पाहायला मिळतात. बॅटची कडा, यस फलंदाज बाद. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा आहे. कोपरी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये तुम्हाला कंपल्सरी ही शेवटची धाव जी आहे ती मात्र जोडणं अनिवार्य आहे. फलंदाज किरण आलाय शुभमच्या सोबतीला. ओहो फटका हवेत खेळला, अगदी कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न केलाय. पाठमोर जात असताना प्रयत्न चांगले होते, परंतु विनिंग शॉट किरणच्या पाठमधून आणि हा सामना जिंकला या ठिकाणी श्याम स्पोर्ट कोपरी संघानं. अनेक अनेक अभिनंदन श्याम स्पोर्ट कोपरी आणि हँडलक टीम जांभूलपाडा. डिसिप्लिन सर्व कोपरी संघाचे खेळाडू होता, मात्र एका लाईन मध्ये पाहू शकाल जांभूलपाडा संघाच्या खेळाडूची मात्र हँडसेक करतायत. आणि हे वलय भिवंडीमध्ये सुद्धा मात्र एक्झॅक्टली लागणं गरजेचं आहे आणि तोच मात्र या ठिकाणी मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून कोपरी संघातील खेळाडू. वा त्यावेळी अशा गोष्टी आपण पाहतोय ना एखाद्या स्पर्धेमध्ये, त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेटचा जो दर्जा आहे तो मात्र नेहमीच उंचावत असतो. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने आपल्या संघाला सावरलं आणि धावाचा पाठला करत असताना मात्र वैयक्तिक 23 धावांचं योगदान दिलं. 12 चेंडूचा खेळ त्यांनी साकारला आणि तो नाबाद राहिला या इनिंगमध्ये. मिस्टर शुभम ठरला या सामन्यातील हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. चला शुभम आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि देऊया आपण जांभूलपाडा संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहतो या शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 गावदेवी स्पोर्ट लाखिवली व प्रिन्स मूवीज च्या वतीनं साकारली जाणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचे केंद्रबिंदू राजेंद्र पाटील सर यांच्या आर्थिक प्रयत्नानं मात्र साकारली जाणारी स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. या विभागातील अनेक पिंपलशेत विनंती करतो की आपण कॅप्टन आमच्या आयोजकाशी संपर्क साधायचा आहे आणि विनंती असलेली कोणीही खेळपट्टीवरती सराव करायचा नाही आहे. स्पेशली पिंपलशेत तुम्हाला मात्र या ठिकाणी वॉर्निंग आहे.
आणि देऊया आपण या ठिकाणी या सामन्यातील सामनावर पुरस्कार शुभम ठरलाय. चला आपण या ठिकाणी या शुभमला पारितोषिक देत आहोत. मी आमचे सहकारी मित्र समालोचक निखिल जे वाकले यांना विनंती करतो की आपण शुभ असते आपण जो मेडल आहे तो आपण इथे वितरित करा. चला आपण या ठिकाणी आमच्या सहकारी समालोचकांना मात्र मान देऊया. त्यानंतर आमची मंडप डेकोरेटरचे ऑपरेटर मनीष कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण जो टी शर्ट आहे ब्रँडेड टी शर्ट तो आपण या ठिकाणी वितरित करतोय.